हॅलो सर, एक मिनिट. हां, सामनेला मित्रांनो या ठिकाणी सुरुवात होतीये. जाऊयात आपण मैदानावरती. DPL 2025 वर्ष तिसरे आपण बघतोय. आपल्या परिसरातील विकासाची मुहूर्तमेढ मित्रांनो ज्यांनी रवलेली आहे, आणि हा विकास फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नसून सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, या सगळ्या भागांमध्ये विकास मित्रांनो ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये केलेला आहे, अशा त्रिमूर्तीपैकी एक विद्यमान नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके निलेश दादा देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात मैदानावरती. सुरू असणारा सामना जर आपण बघितला, सिंहगड लायन्स विरोधात शिवनेरी यंगस्टर्स असा सामना आहे. संघांच्या नावांचा जर आपण अभ्यास केला नितीन सर, नक्कीच आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, चेंडू मात्र अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ, 2 धावा धावफलकावरती असतील. मॅन्युअल स्कोरिंगचं काम प्रमोद रणवरे सर खऱ्या अर्थानं आपल्या सोबत आहेत. एक फार मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. 26 तारखेला खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस फटका काय सुरेख डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा असतील. 4 धाव्याने धावफलकावरती वाढ. 6 DJ. इंदुलकरांनी जे लिहिलेलं आहे ना, ते वाक्य मी तुम्हाला सांगेल. यावेळेस काय सुरेख चेंडू आहे. वसंत शिंदे. मला एक नेहमी प्रश्न पडतो की नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे तो पंचांना काय इशारा करत असेल, म्हणजे अंपायर कशासाठी असतात. लक्षात घ्या, मी तुम्हाला फार मोठ्या सामन्याचं उदाहरण देईल. तुमचं काम क्रिकेट खेळणं आहे, तर तुमचा रोल फक्त खेळाडू आहे. तुम्ही सूचना करू शकत नाही. मी काल पण सांगितलं की तुम्ही विचारू शकता. स्पर्धा लाईव्ह आहे, दोन्ही कॅमेरे तुमच्यावरती असतात. नेहमी चेंडू थोडासा कमी जास्त नितीन सर पडला ना, तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन अंपायरना खुणवत असतो. एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणताच अधिकार नाही. अंपायर वरती डिसिजन घेण्याचा अधिकार थर्ड अंपायरचा असतो. थर्ड अंपायर वरती डिसिजन घेण्याचा अधिकार हा मॅच रेफरीचा असतो. आणि मॅच रेफरी वरती डिसिजन घेण्याचा अधिकार हा बोर्डचा असतो, म्हणजे ICC बोर्ड. तुम्ही समजून घ्या. त्यामुळे पंचांकडे नेहमी बघू नका किंवा हातवारे करू नका. ते खेळाडूचं लक्षण नाहीये. पंच निर्णय देतील तर तो योग्य असेल. मी कालपासून सांगतोय, कमीत कमी 30 ते 40 वर्षाचा अनुभव या पंचांच्या पाठीशी आहे, म्हणून ते इथपर्यंत आलेले आहेत. MCA असतील, PDCA असेल, या स्पर्धांमधून मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांनी पंच म्हणून काम केलंय. इथे चेंडू घेऊन आला, यावेळेस मिस आहे फटका. परंतु पहा फटका कुठे येतोय, अतिथी कक्षाला सलामी देणारा वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. पण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. लकी ड्रॉ खऱ्या अर्थाने मित्रांनो असणार आहे. 50 रुपयाचं कुपन असेल. यावेळेस आपण पाहतोय जमिनी समांतर फटका खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 50 रुपयाला एक कुपन आहे. सगळे खेळाडू प्रेक्षक इथे कुपन विकत घेऊ शकतात. 32 इंची LED TV आणि 2 डिजिटल वॉच शेवटच्या दिवशी असेल. नितीन वेता सरांनी एक लगेचच आपण पाहतोय एक कुपन विकत घेतलेला आहे सगळ्यांसाठी. यावेळेस सुरेख फटका, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस काय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा असतील. चानच्या
यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, चेंडू मात्र अडवला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रायगडावरती गाणं वाजलं गेलं होतं. तुम्ही जर बघितलं ना, स्वराज्याची दुसरी राजधानी 1674 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडांवरून खऱ्या अर्थानं परिसर कमी पडला, परिसर मोठा हवा होता राज्य विस्तारासाठी, प्रशासन चालवण्यासाठी, म्हणून महाराजांनी राजगड वरून रायगडावरती आले. 1674 पासूनचा आपण अनेक निर्णय मित्रांनो रायगडावरती झाले. तर शिवाजी महाराजांनी हिरोज इंदोलकरांना जे सांगितलं होतं ना, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत हे गडकिल्ले माझी तुम्हाला साक्ष देतील, हे वाक्य आहे. परंतु आज गडकिल्ल्यांची जर परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थाने दैनंदिन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवे, जेल टिपलाय, फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा असतील एका षटकानंतर 18 धावा. फार मोठं लांबड षटक या ठिकाणी संपुष्टात येते. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज विक्रम भोसले मैदानावरती आलाय. थेरगाव प्रीमियर लीगच्या प्रेक्षक व खेळाडूंसाठी खास आकर्षक लकी ड्रॉ ऑफर. कुपन मूल्य फक्त 50 रुपये. आणि तुम्ही बघाल खेळाडू असतील प्रेक्षक असतील कितीही कुपन्स विकत घेऊ शकतात. एक 32 इंची LED टीव्ही असेल आणि 2 डिजिटल वॉच असतील. तर हे नक्कीच आपण पाहतोय फायनल दिवशी 24 तारखेला शुक्रवारी खऱ्या अर्थानं सायंकाळी आपण पाहतोय ही बक्षिसे वितरित केली जातील. त्यामुळे इथे येऊन फक्त तुम्ही सामना बघू नका, तर नक्कीच पारितोषिक जसं खेळाडूंसाठी आहेत. इथे आपण पाहतोय प्रथमेश आलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑफ साइडला, म्हणजे लॉंग ऑफला हा फटका खेळून काढलाय. एकच धाव मिळेल, क्षमता आहे. मला वाटतं जितूचा भाचा आहे आणि घरामध्येच क्रिकेट आहे. आपण पाहतोय खरं तर 51 ते 52 कोटी लोक भारतामध्ये फक्त मित्रांनो क्रिकेट खेळतात. थेरगाव प्रीमियर लीग मध्ये 20 संघ फक्त आपल्या गावातलेत. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत, झेल पर्यंत का गेला नाही हा प्रश्न सगळेजण विचारतायत. एसटी रक्षक असेल, जितू असेल, बाकी खेळाडू असतील, झेल टिपण्याचा का प्रयत्न केला गेला नाही. प्रथमेश संघाचा संगनायक, संघाचा कर्णधार, संघाचा कणा आपण पाहतोय. संघाचा सर्वे सर्वा इथे कव्हर केल्या, फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांद या ठिकाणी आपण पाहतोय जाळ्यात अडकला गेलाय, बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. 20 धावा धावफलकावरती असतील. अजय बारणे, अजय बारणे मैदानावरती आला. या ठिकाणी आपण पाहूयात मिस टाइम फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला जाईल, फलंदाज या ठिकाणी बाद असेल. आपण बघतोय मित्रांनो धावफलकावरती धावा ज्या असतील ना, धावफलकावरती धावा आहेत त्या 20 आणि हा हॅट्रिक चेंडू असेल. हॅट्रिक चेंडू आहे.
2025 मध्ये आतापर्यंत हॅट्रिक झालेली नाहीये. आशिषने एक षटक मिळेल काल. आज हॅट्रिक होणार का? हॅट्रिक चेंडू प्रथमेश संघाचा संगणक आहे. इथे काय सुरेख लाजवाब सुंदर. वय फक्त 20 परंतु कामगिरी पहा. एखाद्या 20 वर्षाचा अनुभव असणाऱ्या खेळाडू लाजवेल एवढी सुंदर गोलंदाजी. वा सुरेख आहे. काय चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. वेग कमी परंतु आपण पाहतोय मला वाटतं इथे षटक समाप्त होईल. 2 षटकांनंतर धाव फलकावरती धावा असतील. 3 षटकानंतर क्षमा असेल 3 षटकानंतर 20 धावा आणि 3 गडी बाद आहेत. 2 षटकापर्यंत मला वाटतं 18 धावा होत्या. या षटकामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं किती 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या. आपण पाहतोय 9च्या सरासरीने जे रन रेट सुरू होतं तर कुठेतरी आपण पाहतोय तिथे थांबवण्याचं काम इथे प्रथमेश संघाचा संगणक करतोय. फार वय कमी आहे मित्रांनो. वजन काट्यामध्ये जर उभा केला तर अगदी 28-32 किलोचा हा खेळाडू आहे. परंतु मैदानावरती उतरल्यानंतर अगदी आपण पाहतोय तोडीस तोड. चांगल्या चांगल्या अनुभवी खेळाडूंना देखील अगदी आपल्या फिरकीने मैदानावरती गोल फिरायला लावणारा हा गोलंदाज आपल्याच मातीतला आहे. आणि निलेश सर नक्कीच म्हटले होते की एखादा खेळाडू ISPL ला खेळू शकतो तर नक्कीच प्रथमेश हा लवकरच मित्रांनो आपल्याला चांगल्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने ही धन्यता असणार आहे. आणि आपण जे बरवता इथे काय मला वाटतं थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांकडे आपण आलोय. विनोद सर फलंदाज धावबाद आहे का नाही नक्कीच आपल्याला कळवतील. वरच्या दिशेने थोडं फेकी केली गेली होती. इथे मात्र आपण पाहतोय धावांसाठी धावाधाव करावी लागतीये. संघ जर आपण बघितला सिंहगड लायन्स कोंढाणा किल्ल्याचा पराक्रम तानाजी मालुसर यांचा इसाजी सूर्याजी या सर्वांचा आपल्याला माहिती आहे. इथे काय घडणार आहे. एकेका किल्ल्यासाठी मित्रांनो एक एक मावळे आपण पाहतोय धारार तिथे पडले होते. आणि हा फलंदाज धावबाद आहे सर. फलंदाज धावबाद असेल मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विक्रम मला वाटतं या ठिकाणी मैदान सोडेल. धावा 21 धावा आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत सिंहगड लायन्सला थांबवून ठेवले. तुम्ही बघा अनेक ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना नितीन सर तर खऱ्या अर्थानं सामन्यांमध्ये एक रंजकता येते. शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस गोलंदाज नसतो त्यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्याला टार्गेट केलं जातं आणि फार मोठी धावसंख्या त्याच्या त्या एका षटकामध्ये देखील वसूल केली जाते. परंतु इथं आतापर्यंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे शिवनेरी यंगस्टर्स यांनी थांबवून ठेवले, रोखून ठेवले, जकडून ठेवले, बांधून ठेवले, हालूही देत नाहीत. वा सुरेख चेंडू लाजवाब. काय वेग आहे. पडल्यानंतर आपण पाहतोय झपकन वेगाने चेंडू पुढे जातोय. खरं तर फ्रंट फुटला येऊन खेळणं तुम्ही लेदरवरती प्रॅक्टिस करा नितीन सर. 4 पॉइंट असतात तुम्हाला फ्रंट फुटला म्हणजे पॅड पुढे घ्या, पाईप पुढे घ्या आणि त्यानंतर खेळायला शिकवलं जातं. इथे तुम्ही पाठीमागं जाल तर नक्कीच मित्रांनो चेंडू तुमच्या बॅटपर्यंत येणार नाही. तुम्हाला रीड करावं लागेल, तुम्हाला वाचावं लागेल, तुमचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. इथे वेगवान आहे आपण काय इथे आपट बार चेंडू डोक्यावरून जातोय. वाईड असेल फर्स्ट बाउन्स एक बाउन्स झालाय. आपण पाहतो खऱ्या अर्थाने जर बघितलं इथे मात्र हा चेंडू वाईड आला होता. वसंत आणि जितू हे दोघं जर सोडले ना तर या मैदानावरती 9ही खेळाडू शिवनेरी यंगस्टर्स कडून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 18 ते 22-23 वयातले खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस परत एकदा चेंडू मला वाटतं हा चेंडू वाईड आहे. दिशा फार गरजेची असते आयुष्यामध्ये देखील. आपण जर बघितलं ना आपण कुठल्या दिशेने जातो कारण शिक्षणामध्ये आणि रस्त्यावरती देखील आपण पाहतोय चुका करून चालत नाही. त्यानंतर क्रिकेटमध्ये तुम्ही चूक कराल तर इथे पंच तुम्हाला दंडित करतील. एका धावेने सामना मित्रांनो जातोय आणि इथे कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला लाईन लेंथ पकडावी लागेल. इथे काय सुरेख लाजवाब या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर बघितलं इथं फेकी केली होती. मला वाटतं काय घडतंय पंच इथे नकार देतात. इसाम सय्यद सर आहेत त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस चेंडू तुम्ही जर बघितलं ना तर ज्यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो त्यावेळेस तो डेड होऊन जातो. अनेक नियम आहेत
ज्यावेळेस चेंडू एखाद्या खेळाडूला जोरदार लागतो त्यावेळेस देखील एक धाव झाली असेल, दुसऱ्या पंचांना वाटलं तर पंच मध्ये चेंडू डेड रन देखील देऊ शकतात, म्हणजे तिथे थांबणा सामना, तिथे दुसरी रन ही घेतली जाऊ शकत नाही. डेड बॉलचे आणि डेड रनचे देखील अनेक नियम आहेत. नियमाला धरून मित्रांनो हा खेळ आहे. मला हे वाटतंय म्हणून मैदानावरती दिला असं आहे का नितीन सर? असं नाहीये. म्हणजे थेरगाव पासून लॉर्ड्स पर्यंत तुम्हाला नियम हे सारखे पाहायला मिळतील, त्यामुळे इथे कुठलाही भेदभाव होणार नाही. फक्त कुठे होतो, ज्यावेळेस सामना टाय होतो. बिग बॅश नावाची टुर्नामेंट ऑस्ट्रेलियामध्ये असते. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवायचा का बॉल आउट खेळवायचा का काय, तर तो निर्णय हा त्या सामन्यासाठी असतात. परंतु बेसिक 42.19 नियम आहेत, तर त्यांना धरून फक्त लेग बिफोर विकेट आपल्या इथे असणार नाही, बाकी सगळे नियम इथे लागू आहेत. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेला, चेंडू हवेत, डीप स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवला जाईल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू उचललाय, फेकलाय, नाराज आहे गोलंदाज. नक्कीच सांगतोय तर एक धाव होत होती, इथे 2 धावा आल्या. परंतु इथं जर आपण बघितलं ना, झेल सुटला असेल, क्षेत्ररक्षण करताना चुका झाल्या, तर खऱ्या अर्थानं त्याचा आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला मैदानावरती अपशब्द वापरलेले दिसतात, परंतु त्याने खेळाडू खचून जातो. तुम्ही त्याला प्रोत्साहित करा, प्रोत्साहन द्या. माणूस आयुष्यामध्ये जर बघितलं ना तर मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. काय सुरेख चेंडू आहे, बाउन्सर चेंडू. असं वाटतं की नक्कीच आपण पाहतोय आफ्रिकेच्या मैदानावरती गोलंदाजी सुरू आहे का. आणि हे मैदान नितीन सर तुम्ही जर बघितलं, फलंदाजीपेक्षा जास्त गोलंदाजाला अनुकूल आहे का, तर खेळपट्टीवरती आपण धावफलकावरती घेऊन जाईल 27 धावा 4 षटकानंतर 4 गडी बाद आहेत. 27 धावा 4 गडी बाद 4 षटकानंतर आहे. सिमेंट विकेट मध्ये जा, सिमेंट विकेट मध्ये पण 2 खेळपट्टी असतात. एक तुम्हाला गुळगुळीत विकेटपट्टी दिसते, तिथे चेंडू स्किट होतात, आणि खरबडीत दिसते, तिथे धावसंख्या जास्त होते. म्हणजे सिमेंट विकेट फलंदासाठी आहे. तुम्ही नागपूरची विकेट जर बघितली, आंतरराष्ट्रीय देखील त्याला देखील पाटा विकेट म्हटलं जातं. आणि तुम्ही शारजामध्ये खेळायला जा, शारजामध्ये 4 विकेट्स आहेत, तिथे देखील धावसंख्या फार मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर आपण टेनिसच्या खेळपट्टींकडे आलो तर माती विकेट आहे. माती विकेटमध्ये इथे प्रथमेश पहा, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, इथे वसंत डाऊन दी बॉल, झेल मात्र आपण पाहतोय एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर झेल शुभमने स्वतः जंप मारून टिपला गेला. डीजे तू काम कर आणि जेवण बनव. तो मुलगा होता फक्त 12 वर्षाचा. मध्य प्रदेशमध्ये एका गरीब घरामध्ये जेवण सुरू होतं. त्याला एवढं वाईट वाटलं, त्यानं जेवण सोडलं आणि थेट पुण्याची वाट धरली. का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, ध्येयाने भेटण्यासाठी. जेवणामध्ये मीठ मित्रांनो जास्त झालं. तुम्ही तुम्हाला सांगेल, हे तुम्ही जे ऐकलं ते किती महान वाक्य आहे आणि कोणासाठी आहे. ज्यावेळेस तो व्यक्ती पुण्यामध्ये आला, त्याला कळलं की राजे हे रायगडावरती आहेत. इथून पायपीट करत परत रायगड. जाऊयात प्रथमेशच्या चेंडूकडे. यावेळेस फुल टॉस, फटका खेळला गेलाय, चेंडू हवेत, झेल टिपला जाईल का? इथे काय, परत एक मासा करायला लागतोय. जर या ठिकाणी मिळवला, शशिकांत तात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रथमेश हॅट्रिक चेंडू परत, वैयक्तिक दुसरं षटक आहे नितीन सर. आपण पाहतोय वय वर्ष फक्त 20 आहे. तुम्ही पहा, सचिनचं वय वर्ष 16 होतं. तुम्ही अनेक, पार्थिव पटेल फार कमी, म्हणजे 15.5 वयामध्ये तो देखील क्रिकेटमध्ये आला होता. ही फार कमी लोकांना माहिती आहे. तर हे 2 खेळाडू, तसंच आपल्याला हा प्रथमेश पाहायला मिळतोय. इथे काय स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय सुरेख आहे. प्रत्येक खेळाडूला इथे फक्त गर करणं, फिरवण्याचं काम प्रथमेशनं केलंय. आपण पाहतोय घरामध्ये क्रिकेट आहे. आपण जर बघितलं, बाचा म्हणजे मामा इथं आपण पाहतोय फ्लाय स्लिपला उभा राहिलाय, आणि क्रिकेटचे धडे मात्र जिथून आपण पाहतोय प्रथमेशला दिलेत.
फार कमी कालावधी मित्रांनो थेरगावचं नाव मित्रांनो हा देखील क्रिकेटच्या पटलावरती आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय एक धाव मिळेल, एका धावेने धावफलकावरती वाढ. इथे धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे फक्त 28. 6 गडी बाद आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. रितेश राठोड याच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक असेल, 700 रुपयाचं पारितोषिक. इथे चेंडू परत एकदा सुरेख आहे. मैदानावरती फक्त विकेटला हवा घालण्याचं काम मित्रांनो फलंदाजाच्या बॅट कडून होतोय. एकही चेंडू जवळपास येत नाही आणि दोन्ही कट टाकण्याची क्षमता आहे. इथे एकाच कटने आपण पाहतोय आतापर्यंत समोरच्या दिशेने. वा सुरेख फटका, चेंडू सरळ जाईल समोरच्या दिशेने. चौकार, 4 धावा असतील. होतं ना राजांचं, तर त्या वयामध्ये राजांनी मित्रांनो किल्ले जिंकले होते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सिंहगड लायन्स आपण उशीर करू नका, वेळ कराल तर परत 2 धावा पेनल्टी तुम्हाला असेल. यानंतरचा पुढचा सामना जो होणार आहे तो राजमाची विरुद्ध मल्हारगड. दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजमाची विरुद्ध मल्हारगड. नक्कीच आपण बघतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पहा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि त्या मुलाने जे डीजे मास्टरनं इंद्र जमी जे खऱ्या अर्थानं कविता वाजवली, गाणं वाजवलं, तर ते 5-6 वेळा म्हटल्यानंतर तो मुलगा तिथून पुढे जो व्यक्ती आहे भेटायला आले ते म्हणायचे अजून एकदा, परत एकदा म्हण. 18 वेळा म्हणून घेतलं, तो दमला. तो आता म्हटला की मला महाराजांपाशी घेऊन चला, मी त्यांच्या समोर सादर करून दाखवेल. त्यावेळेस सांगितलं की हे शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी राजांनी ज्या मुलाला आपल्यावरती जी कविता लिहिली ती वाचून म्हणून दाखवायला लावली, ती 18 वेळा होती. त्याचं नाव कविभूषण. कविभूषण याने आपल्या आयुष्यातल्या 500 पेक्षा जास्त कविता लिहिल्या. तुम्ही कविभूषण एकदा वाचलात तर मला वाटत नाही तुम्ही शेक्सपियरचं लिखाण विसरून जाल. एवढं सुंदर लिखाण स्वराज्यावरती ज्यांनी केलं ते म्हणजे कविभूषण. कविभूषण यांची एक कविता नक्कीच मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सुरतेची स्वारी झाली होती, सुरतेची लूट करून ज्यावेळेस आपण आलो, 2 वेळा सुरत लुटली. पहिल्या वेळेस ज्यावेळेस लुटली होती त्यावेळेस कविभूषण लिहितो. तर तुम्ही पाहिलं तर मंदार मालेमध्ये याचं खरं सुंदर उदाहरण आलेलं आहे. आपण बघतोय मित्रांनो, धावफलकावरती धावा बनवायच्या त्या म्हणजे 33 धावा. नितीन सरांचा टर्न आहे, परंतु या ठिकाणी पुढचा जो सामना होणार आहे तो राजमाची विरुद्ध मल्हारगड. तर मी या ठिकाणी टॉससाठी आमंत्रित करतोय विनोद पवार आणि शशिकांत कातरे यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल. मल्हारगड विरुद्ध राजमाची.
या ठिकाणी मल्हारगडनी टॉस जिंकलेला आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मल्हारगडकडून श्लोक या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलता आणि नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागलाय. श्लोक काय घेणार आहे तुम्ही? बॅटिंग घेणार आहे. तुमचे आत्तापर्यंत जे सामने झाले त्यानंतरचा आत्ताचा जो सामना होणार आहे, बॅटिंग घेऊन तुम्ही किती रनांचं टार्गेट देणार आहे? 80. अरे वा, 80 रनांचं टार्गेट ते मग राजमाची समोर देणार आहे. मी राजमाचीचे कॅप्टन मितेश यांच्याकडे जातोय. या सीझनचा सीझन 3 मधला हा शेवटचा सामना आहे. तर आत्तापर्यंत झालेले सामने आणि त्यानंतरचा जो आधीचा सामना झाला तो त्यांनी जिंकलेला आहे. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला बॅटिंग का फिल्डिंग आहे, तुम्ही किती रनांमध्ये त्यांना थांबवणार आहात? आमचा टार्गेट असणार की बियॉन्ड 40-45 मध्ये त्यांना हे करायचं आणि त्याच्यानंतर चेस करायचं टार्गेटला आणि एक पॉझिटिव्ह विन करून इकडून जायचं आहे. आणि जे लास्ट विन झाली आहे त्याच्याबद्दल मी सगळे आमचे जे टीममेट्स आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतो, जे आपली जे फर्स्ट विक्ट्री झाली इकडे. आणि पुढच्या जे सीझन असणार त्याच्यामध्ये पण आम्ही खूप मेहनत करू आणि होपफुली आपण सेमीफायनलला जाऊ. त्या नक्कीच पुढच्या सीझनमध्ये आम्ही तुम्हाला सेमीफायनल्समध्ये नक्की बघण्याची अपेक्षा करतो. दोन्ही संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा, सुरेख फटका, लाजवाब, चेंडू आउट ऑफ द बार, षटकार साधावा. आपण बघतोय मित्रांनो, नितीन सर, निलेश सर, लक्षात ठेवा, आपण या थेरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून खास प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक लकी ड्रॉ घेऊन आलेलो आहे, जो इथे वारंवार अनाऊन्स केला जातो. ज्या ज्या खेळाडूंना प्रेक्षकांना लकी ड्रॉचं कुपन हवंय त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि विशेष म्हणजे एक प्रेक्षक किंवा एक खेळाडू कितीही कुपन्स घेऊ शकतो आणि एक कुपन हे केवळ 50 रुपयाला आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट प्राइज LED आहे, त्यानंतर 2 स्मार्ट वॉच आहे. तर बघूया भाग्यवान विजेता कोण ठरतोय. तसंच शेवटचे 2 सेमीफायनल्स ज्या होणार आहेत आणि फायनल, त्यासाठीही प्रेक्षकांसाठी या ठिकाणी कॅश प्राइजेस असतील की जो प्रेक्षक एका हाताने झेल घेईल त्याला त्यावेळेस जी काही रोख रक्कम दिली जाईल ती त्याच दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी शुक्रवारी अनाऊन्स केली जाईल. तर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि खेळाडूंबरोबर तुम्हीही मॅच बघता बघता या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी एक भेटवस्तू मिळेल याचा आनंद लुटा. धन्यवाद. ओव्हर टू यू मधुसूदन सर. जवळ मित्रांनो, आपण या ठिकाणी धन्यवाद निलेश सर. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल असेल, बाकी इन्स्ट्रक्शन्स असतील, सूचना असतील, हे सगळं देण्याचं काम आपण पाहतोय हा व्यक्ती करतो. नेहमी आपण पाहतोय क्रिकेटचं फार लाडकं आणि क्रिकेट नसानसामध्ये भरलेलं व्यक्तिमत्व आहे. दादांच्या ऑफिसमध्ये बसून आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या जातात, नियोजित केल्या जातात, ठरवल्या जातात. दादा देखील इथे सामना पाहण्यासाठी आहेत. यावेळेस पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. आपण कवी भूषण यांच्याबद्दल नक्कीच नितीन सर बोलत होतो. कवी भूषण यांनी सुरतेची लूट झाल्यानंतर मंदार मालेमध्ये जी कविता लिहिली आहे, जे वर्णन केलंय ते असं आहे: दिल्ली दलाते दली धैर्यशाली बली मावली फौज घे सावली, डंग डंग असे वाजले युद्ध डंके करी नाद खंग खगही खडगावली, शंकाकुला व्याकुला संकुला ती दिसे चंचला सूरतेची कला, ठाके जिथे शत्रू धाके तिथे एक हाके सवे द्रव्य घे भोसला. एवढं सुंदर वर्णन कवी भूषण यांनी केलेलं आहे. तुम्ही कवी भूषण वाचा. वा, सुंदर, लाजवाब, प्रेमात पडावं एवढा सुंदर पंच. आपण स्ट्रेट पंच या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, करताना पाहायला मिळतोय. फलंदाज षटकार सागर भालेरावच्या बॅट मधून आलाय. 18 धावा धावपलकावरती असतील. वाचन तुम्हाला अभ्यास असला पाहिजे, कारण नक्कीच आपण पाहतोय असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास तुमचा असला पाहिजे. कुपन या ठिकाणी नक्कीच आपण निलेश सर यांनी आता सूचना केली की या स्पर्धेदरम्यान लकी ड्रॉ असणार आहे. यावेळेस एस्ट्या कव्हर करून फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यापर्यंत येणार नाही. निर्धाव चेंडू असेल. समीकरणाकडे जर आपण आलो, 20 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
नितीन वेता माझ्यासोबत आहेत. मित्रांनो आपण पाहतोय अगदी या व्यक्तीवरती देखील एखादं पुस्तक येईल कमी वयामध्ये एवढा काम खऱ्या अर्थात नितीन वेता यांचं सुद्धा आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगेल नितीन वेता यांचं शिक्षण तसं बघायला गेलं तर फार कमी आहे. एकदा काम करत असताना नितीन वेताला असं वाटलं की मी कोणासाठी काम करतोय. त्यानंतर ह्या व्यक्तीनं पुण्याची वाट धरली. आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नितीन सर एक वाक्य आहे, राज्य छोटं का असेना स्वतःच असलं पाहिजे. त्यामुळं हा मुलगा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धडाडीनं चिकाटीनं पुण्यामध्ये आला आणि त्यानंतर 2 वर्ष अभिनेता होण्यासाठी दिग्दर्शक लेखक होण्यासाठी हा चेंडू वाईड आहे. 2 वर्ष मित्रांनो या व्यक्तीनं त्या क्षेत्रामध्ये फुकट काम केलं, झटला, राबला आणि त्यानंतर आज तुम्ही बघताय नितीन वेता यांनी अनेक चित्रपट लिहिले. आज खूप चांगलं नाव आहे. तुम्ही यूट्यूबला जा, तुम्ही नितीन वेता सर्च करा, तुम्हाला स्वतःचा ठसा या महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीमध्ये उमटवताना नितीन वेता पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका खेळला गेला, शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जाईल, 1 धाव मिळेल. अशी कमी फार माणसं आहेत मित्रांनो. आजकाल माणसं आपल्याला पाहायला मिळतात. एखादी मॅच खेळा, 50 धावा केल्या, वर्षभर तो फक्त बॅट मिरवत राहील. एखादा व्यक्ती जर आपण बघितलं कुठेतरी एखादा सामना खेळल्यानंतर तो मॅच नेहमी सांगत राहतो. मी नक्की सांगतो की असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यावेळेस लाईव्ह खऱ्या अर्थानं प्रक्षेपण नव्हतं, अन्यथा तुम्ही त्यांना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर फक्त पाहत बसला असता. असे लोक हे इतिहासामध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये जे आहेत अनेक प्रेक्षकांमध्ये असे खेळाडू काही दडलेले असतील, बसलेले असतील की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हे जगलेत, खेळलेत. अशी फार लोक आहेत. मी नक्कीच योगेशचं नाव का घेतो, योगेश आणि मी झुंजारमधून खेळतो आणि 18-20 वर्ष या योगेशला देखील क्रिकेटचं खऱ्या अर्थानं एक बॅकग्राऊंड आहे. जितूला बॅकग्राऊंड आहे, वसंत शिंदेला आहे. इथे काय वाव, लाजवाब, सुंदर, सुरेख, अफलातून, बहारदार, देखना, इसको लगा डाला तो लाइव झिंगालाला षटकार. तर मॅच नसताना सुद्धा ह्या व्यक्तीला मी पुणे विद्यापीठामध्ये किट म्हणजे अंपायरच्या ड्रेसमध्ये फिरताना पाहिले. एवढं त्यांच्या नसानसामध्ये बनलेलं क्रिकेट आहे. इथे काय एसट्या कव्हर करून फटका मारण्याचा प्रयत्न. अंजलीचं एक वाक्य होतं, अंजली म्हणजे सचिन तेंडुलकर यांची धर्मपत्नी. ती म्हणली हा व्यक्ती एक वेळ माझ्याशिवाय राहू शकतो पण क्रिकेट शिवाय हा व्यक्ती एकही दिवस जगू शकत नाही. श्वासाश्वासामध्ये, नसानसामध्ये, रक्तामध्ये, धमन्यांमध्ये ज्यांच्या क्रिकेट भिनले ना ती व्यक्ती खऱ्या अर्थाने इथं आहेत. आपण पहा इथे सम्राट मित्रमंडळ आणि आयोजक जे आहेत ना, तुम्हाला ही स्पर्धा फक्त 4 दिवस पाहायला मिळत नाही. मी ऑफिसला जाऊन भेटलोय, निलेश सरांना किती फोन येतात, किती लोक येतात, काय काय नियोजन होतं, किती चेंज करावे लागतात, किती वेळा ग्रुपवरती एखादा संदेश पाठवावा लागतो, हे स्वतः मी देखील अभ्यासलंय. 2 महिन्यांपासून मित्रांनो नियोजन चालतं. इथे काय स्विच करण्याचा प्रयत्न, अपील केलंय. अपील कोणाकडे करावं? एज लागल्यानंतर तुम्ही मेन पंचांकडे अपील करू शकता. स्क्वेअर लेग पंच आउट असताना देखील बोट वरती करू शकत नाही, ते फक्त मेन पंचांना सांगत असतात, इशारा करतात. इथे आपण पाहतोय पुढील चेंडू असेल. त्यामुळे फार कमी लोक आहेत मित्रांनो की जे जमिनीवरती असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता, मी तुम्हाला नक्की सांगेल प्रमोद सर. महाबळेश्वरला एका ठिकाणी ज्यावेळेस एका मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता, राजे जमिनीवरती झोपलेले आहेत. ह्या लेखी पुरावा तुम्हाला इतिहासामध्ये सापडेल. आज तुम्ही एका पदापर्यंत जा, तुम्हाला खुर्ची नाही दिली ना तुम्ही नाराज होता, तुमचा इगो जागा होतो, तुम्हाला असं वाटतं माझा इथे मान सन्मान झाला नाही. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेलाय. एकदा स्वराज्यामध्ये पैसे कमी पडले, राजे ज्यावेळेस सावकाराकडे पैसे मागायला जातात, सावकारांना सांगितलं तुम्ही या बदल्यामध्ये काय द्याल. छत्रपती शिवाजी महाराज उठले, खाली गेले आणि धावफलकावरती धावा असतील 28. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि धावा बनवायच्या शिवनेरीला फक्त 5. विजयासाठी 5 धावांची गरज आहे.
12 चेंडू आणि 5 धावांची नितीन सर गरज आहे. राजे उठले, बाहेर गेले, एक काडी घेतली आणि सांगितलं एवढे याच काडीवरती माझी मालकी. हो, विचार करा. आज तुम्हाला जर विचारलं तू कोण आहे, मग तो पूर्णपणे 7-12 सांगायला सुरुवात करतो. आज एखादा समालोचक कुठेतरी जाऊन काहीतरी समालोचन करतो आणि स्वतःला एवढा मोठा समजतो की त्याचं नाव गाव या गोष्टी प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी घेतल्याच पाहिजे. नाही घेतल्या तर त्याला झोप येत नाही आणि तो दुसऱ्यालाही झोपू देत नाही. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, चेंडू हवेत, जेल टिपला जाईल का? इथे जेल टिपला गेलाय. शिवनेरी स्ट्रायकर्स प्रथमेश अँड कंपनी, ज्यावेळेस जेल येईल त्यावेळेस डिस्टर्ब होईल असं वागू नका. तुम्ही डगआउटला पाठीमागं बसा. आता जेल आला होता, पंचांना वाटलं जेल सुटला असता, त्यांनी अपील केली असती तर आउट सुद्धा देण्यात येईल. विनंती असेल, तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही प्रेक्षक नाहीये. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 28. आता षटक सुरू आहे ते म्हणजे 4थं षटक. प्रमोदजी नवरे आपल्या सोबत आहेत. काल रोहित आपल्या सोबत होता. इथे आपण पाहतोय अनेक काम कष्ट. नितीन वेता यांना पहा. मी नक्की सांगतो स्पर्धा ही 8 वाजता सुरू होते. हा व्यक्ती जवळपास आपण जर पाहिलं राहिला धानोरीच्या पलीकडे आहे. तिथून सकाळी बसने निघतो 6 वाजता आणि 8 वाजता आपल्या मैदानावरती पोहोचतो. क्रिकेटसाठी हवं ती करण्याचं मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एक सायास बांधलेला हाडा मासाचा समालोचक, एक कलाकार आपल्या सोबत आहे. या ठिकाणी वसंतच्या बॅट मधून फटका सरळ आउट ऑफ द पार्क. MS धोनी स्टाईल मध्ये वसंत शिंदे सामना संपवतोय. सामना जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटतं क्वालिफाय होत आहेत बरोबर. 4 सामने लगातार ज्यांनी जिंकले तो संघ जर आपण बघितला तर शिवनेरी यंगस्टर्स 4 सामने. आता नक्कीच मला वाटतंय सुपर 4 मध्ये दिमागात दाखल होत आहेत, प्रवेश करतायत. निलेश सरांनी यांची हिस्ट्री सांगितली होती. यांचा संघ नव्हता. एकटा 20 वर्षाचा मुलगा उठतो